श्रीकांतजींनी सांगितलं त्या काळामध्ये काय काय झालं. त्यांना त्यांची पूर्ण कुंडली पाठ आहे. मला त्यांच्या कुंडलीवर बोलायचं नाही. तो अधिकार श्रीकांत सूर्यवंशीचाच आहे आणि तो आम्ही राखीव ठेवतो. पण या निमित्तानं विकासावर चर्चा व्हायला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो, आपण सगळे सुजाण नागरिक आहात. तुम्ही मलाही विचारलं पाहिजे की पवार साहेब, तुम्हाला आम्ही मागच्या वेळेस 5 वर्ष आमदार केलं, तुम्ही आमच्या तालुक्यासाठी, आमच्या गावासाठी काय केलं. गावात यावेळेस मी आमदार झाल्यानंतर 25 वेळा झाला असेल, किंवा 25 वेळेस. आमदार व्हायच्या अगोदर 2दा आमची बहीण साक्षीदार आहे, आणि आमदार झाल्यावर 25 वेळा असेल, अनेकदा अनेक विकास कामाचे उद्घाटन करायला आलं असेल, सुखदुःखात आला असेल, कीर्तनाला असेल, काननाच्या कीर्तनाला असेल, लग्नाला आला असेल, डोळा जेवणाला आला असेल. अजून मला कोणी नाव ठेवायला बोलवलं नाही. बोलवा येतो का नाही बघा. आणि या निमित्तानं तुम्हाला मी सांगेन, मी ज्या विषयावर मूळ बोलत होतो त्या विषयावर आपण येऊया. माझं खुलं आव्हान आहे माझी आमदारांना. संत गुमानगिरी महाराजांच्या मंदिरामध्ये आपण दोघं बसायचं आणि गुमानगिरी महाराजांच्या आण घेऊन, शपथ घेऊन सांगायचं, तुम्ही 10 वर्षामध्ये काय केलं, मी 5 वर्षामध्ये काय केलं सांगू. मी आपल्या गावामध्ये विकास कामं केलेले. ज्या रोडवर आपण बसलात ना, हा रोड मीच केलेला आहे. या गावामध्ये 3,11,36,000 रुपयाचे कामं मी केली. त्यातली काय झाली आहेत, काय प्रगतीपथावर आहेत. पाहिजे तर कागद घ्या, आणि खोटं असेल तर माझ्यावर बिलकुल केस करा, कारण मी ऑफिशियल कागद देतोय हे खोटं आहे म्हणून. हा जरूर काय कामं प्रगतीपथावर आहेत, काय कामं वर्कआउट झालेली आहेत, काय कामं होत आहेत. पण इतका निधी तुमच्या इतिहासामध्ये कोणी आमदारांनी दिला असेल तर सांगा मला. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये सामान्याची लेकरं चांगली शिकली पाहिजे. आपल्या गावातली लेकरं शिकतात कुठे? जिल्हा परिषद शाळेमध्ये. गरीबाचे लेकरं कुठे शिकतात? जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि वकील साहेब, या गावातल्या शाळेला मुंबईच्या एका कंपनीकडून CSR फंडातून 70 लाख रुपये आपण देऊन शाळा डेव्हलप करतोय. या गावातल्या शाळेचं नाव उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या नंबर 1, 2, 3 मध्ये येईल. माझं लेकरू इथं शिकणार, नागू शिकणार नाही, तुमचीच लेकरं शिकणार आहेत. आणि आपल्या लेकरांनी या वयामध्ये कॉम्प्युटर हाताळावं, इंग्रजी शिकावी, लायब्ररीची पुस्तकं वाचावे, लॅबोरेटरी हाताळावी, खेळकूद करावं. म्हणून आपण एवढा मोठा निधी आपण दिलाय. त्याचबरोबर स्मार्ट क्लासरूम दिली आहे. मी शाळा डेव्हलप केल्या जिल्हा परिषदच्या, आपल्या गावची केली, लांबजण्याची केली, कासारची केली. तिन्ही ठिकाणी जवळ 2-2.5 कोटी रुपये खर्चून आपण या जिल्हा परिषद शाळा मॉडेल शाळा करतोय. सामान्याच्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं हा विडा मी उचललाय. म्हणून आपल्या गावात मी पहिला प्रयोग केला. आणि विकासावर काहीतरी बोललं पाहिजे. उगा काहीतरी फालतू थोडं बोलायचं, काहीतरी आरोप करायचे, याला काही अर्थ नाही. 10 वर्ष काय केलो, 5 वर्ष मी काय केलो सांगतो. 15 वर्ष पुन्हा कुठे गेलो तेही सांगा. तो कारखाना बंद पडला, हा कारखाना बंद
₹55 लाख गुळपेटी चालू केली, ते सांगत राहिले. त्यामुळे बोलायला खूप काही आहे. गुळपेटी तुमच्यामुळे झाली. खूप काही आहे बोलायला. पण मी सांगितल्याप्रमाणे आमच्या श्रीकांतजी बोलतील पुन्हा कधी आणखी. पण या भागाचा विकास करत असताना मी कधी जात बघितली नाही, धर्म नाही, पक्ष नाही, गट नाही, तट नाही. जो कोणी सरपंच असेल त्याला मी निधी दिला. या गावाचा सरपंच आजचे कोणात विचारा, मागचे कोणात विचारा, पुढे जो कोणी होईल तो माझाच होणार आहे. मी कधी कोण बघत नाही. आपल्या गावामध्ये अनेकदा या पूजेला पण आलो. इथं रस्ते झालेत, नाल्या झाल्या, पेवर ब्लॉक झाले, होईल. आणखी काय राहिला असेल, श्रीकांतजी म्हणाला खरं आहे, काय राहिला असेल, काय चुकलं असेल, ठीक आहे ना, अजून करू. बोरफळ तांडाला गेलतो, बजरंगजी सोबत होते, सगळ्या माता भगिनी बसल्या होत्या. मी विचारलं काय पाहिजे, माझं भाषण झाल्यानंतर विचारलं श्रीकांतजी काय पाहिजे. साहेब म्हणले काहीच नाही, सगळे रस्ते झाले, नाल्या झाल्या, आता काय जागाच नाही करायला. विचार सर खोटा का विचारा. मग म्हणले मला आरो प्लॅन द्या. म्हणजे काय देऊन टाकू, काय मोठी गोष्ट. जे मागेल ते. एका एका गावामध्ये 2-2, 3-3 कोटी रुपयाचा निधी आम्ही आणून दिला. आणि एक जादू आवर्जून सांगतो, गोमानगिरी महाराजाच्या शपथेवर या मतदारसंघामध्ये साधारण 138-50, 48 ग्रामपंचायती आहेत, इतके सरपंच आहेत. प्रत्येक गावामध्ये मी निधी दिला आहे. कुणाही सरपंचाचा चहा पिला नाही, चहा. त्यामुळं काही बोलायचं, काही त्याला अर्थ नाही. म्हणे 700 कोटीच्या प्रॉपर्ट्या घेतल्या, काय 700 एकर जमीन ना, 700 एकर जमीन घेतली. मी जाहीर आव्हान आहे माझं, इथं बसलेले लोक आहेत, सगळ्यांनी 1 एकर लिहून घ्या माझ्याकडून. सगळ्यांनी दान, मी दान करायला तयार आहे. बॉन्ड सुद्धा मीच घेतो, निघाल तर पाहिजे, दाखवा फक्त. अरे तुम्ही काय गप्पा मारता विकासाच्या. तुमच्या गावामध्ये आशिवहून जर औषध जायचं आहे तर लोकांना उजनीहून वळण लागायचं पहिलं. तुम्हाला तिथल्या इथं वळण देता झालं नाही, तुम्ही या तालुक्याला वळण कसं देणार. आम्ही देऊ. तुमच्या घरासमोर रस्ता गेला ना, आशिव, मातोळा, गुबा, किल्लारीहून नदी हत्तरगा, जेवरी, शिंगणाळ आणि निलंगा, ननंद निलंगा, हा रस्ता 500 कोटी रुपयाचा रस्ता आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हा जसा रस्ता आहे ना, तसा तोही पॅरलल रस्ता आपण केलेला आहे. तुमच्या घरासमोर रस्ता गेला आहे. तुम्हाला दुःख, तुम्हाला आनंद त्या रस्त्याचा नाही, तुमचं कंपाऊंड पडतंय तर दुःख आहे तुम्हाला. अरे तुमच्या कारखान्याला, तुमच्या गुळपेटीला जो मेन रोड रस्ता गेला, सिमेंट रस्ता, तो मी दिलेला रस्ता आहे. तुम्ही काय सांगता. त्यामुळे जाऊ द्या. आता या निमित्तानं आमच्या एवढ्या बहिणी आल्यात, जरा बहिणीवर बोलू. माझ्याकडून बहिणींना खूप अपेक्षा आहेत ना. आता माझ्याही बहिणीकडून अपेक्षा आहेत. आम्ही या बहिणींसाठी योजना आणली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीला आम्ही 1,500 रुपये द्यायला लागलो. काही लोक कोरोनात गेले, काही लोक म्हणतात सरकार आमचं आलं तर योजना बंद करू. आम्ही सांगितलं ठणकावून, अरे तुम्ही काय बंद करणार. आम्ही तर उलट आमचं सरकार आल्याबरोबर 1500चे 2100 रुपये करणार. अरे आता कुठं आमच्या बहिणींनी श्वास टाकला पहिला, आता कुठं सक्षम व्हायला लागलेत, आता कुठं आपले पाय उभा लागलेत. आणि आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो खूप भाषणामध्ये.
महिला सक्षम व्हायला पाहिजे. महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण म्हणजे महिलेला 1 ग्लास दूध दिला, 2 ड्रायफ्रूट दिले, सक्षम होत नाही. महिला सक्षम करायचं असेल तर आर्थिक पाठबळ द्यावं लागेल. आम्ही ते देतोय. 1500 2100 करणार. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना 1500ची किंमत नाही त्यांनाही भाषा येते. आम्हाला किंमत आहे, आम्हाला माहिती आहे. आज आमचं लेकरू आजारी पडलं तर आमच्या बहिणीकडे दवाखान्यात जायला पैसे नाही. मग काय करते बहीण आमची? त्याचा डॉक्टर कोण? मेडिकल दुकानदार. मेडिकल दुकानात जाते, मग म्हणते माझ्या लेकराला ताप आलाय, गोळी द्या. पण तो मेडिकलवाला विचारतो, डॉक्टर तुम्ही नाही बाकी. मग तो मेडिकलवाला विचारतो नुसता ताप आहे का सर्दी बी आहे? मग ती बहीण म्हणते सर्दी बी आहे. मग तो डॉक्टर विचारतो खोकला आहे का? हाय. मग कोरडा आहे का वल्ला आहे? वल्ला आहे. हे मग एक गोळी. मग 5 रुपयाची क्रोसिन, पॅरासिटामॉल, डोलो ही गोळी घेऊन आमची बहीण लेकराचा आजार बघते. अरे अनेक आमचे आई वडील असे आहेत जे आजारी आहेत, अंगावर काढतात आजार, ताप आहे, काय ना काय रोग झालेला आहे, पण लेकाला सांगत नाही. का सांगत नाही? माझ्या लेकाच्या मुलीचं लग्न आलंय, माझ्या लेकाचं शिक्षण चाललंय. म्हणून अनेक आई वडील आज सुद्धा अंगावर ताप काढतात, अंगावर आजार काढतात. त्यांना आधार देण्याचं काम आम्ही करतोय. आज सुद्धा आमची बहीण कधी माहेरी चालली तर पदरात काय तर घ्यावं लागतंय, नाहीतर भाऊजी नाव ठेवते, म्हणून एखाद्या डझन केळी घेते, पण त्याला पैसे नसते, पण नवऱ्याकडे मागावं लागतंय. पण नवरा म्हणते बाहेर चाललं नाही, तुला बाहेरचं पळका आला. त्यातून तुम्हाला मुक्त केलंय, तुम्हाला पूर्ण स्वावलंबी केलंय, आर्थिक आधार दिलाय. तुम्ही तुमचे पैसे खर्चा, नवऱ्याला देऊ नका. आणि जरी दिलं गटामध्ये कसे फिरतील पैसे ना 2% तसे द्या. मग त्यांची बोलतो त्यांच्यावर. इतकंच नाही, आम्ही खरं म्हणजे महिला सक्षमीकरण करत असताना आमच्या सगळ्या बहिणींना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला आम्ही अर्ध्या तिकिटामध्ये व्यवस्था केली आहे का नाही? अर्ध्या तिकिटामध्ये कुठेही जायला. आता शिवाजीराव माने म्हणले भावाचं कसं? अरे आम्ही लाडका भाऊ योजना आणली, लाडका भाऊ योजना आणली. त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही तरुणांना रोजगार दिलाय. या महाराष्ट्रामध्ये 50,000 आमच्या तरुणांना आम्ही आज रोजगार दिलाय. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून दिला का नाही? याचबरोबर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही घोषणा केली आहे की इथून पुढे तुम्हाला पुढची 5 वर्ष संपूर्ण वीज मोफत असणार आहे. आम्ही आमच्या भावांना 1 रुपया पीक विमा दिला. पूर्वी पीक विमा घ्यायला किती पैसे लागायचे? 10,000, 15,000, 12,000, 18,000 जे काय असेल ते. आमच्या मामाला 15,000 लागत होते. आज 1 रुपया पीक विमा उतरतो म्हणजे 14,999 रुपये बचत झाली का नाही सांगा? तुम्हाला जे बिल येत होतं 3 महिन्याला 6,000, 8,000, 10,000 जे काय असेल ते वाचलं ना आता. अरे तुम्हाला आम्ही गोगल गाय दिली. गोगल गाय कुठं आली काय नाही माहित नाही. किनीला आली होती गोगल गाय. आम्ही एका मतदारसंघात 110 कोटी रुपये वाटले. सगळ्यांनी गोगल गाय बी खाल्ली, सोयाबीन बी खाल्ली म्हणजे गोगलगायचे पैसे आले आणि सोयाबीनचे पैसे आले, पट्टी बी आली, सरकारची पट्टी आली, अर्थाची पट्टी आली, अतिवृष्टीचं अनुदान आलं, संततधार आली, मोदीजीचे पैसे 6,000, आमचे पैसे 6,000. काय का बँकेपुढे लाईन लागली आहे नुसतं बघायला पैसे काढायला. 15,000. आणि आता सोयाबीनच्या विषयामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो, आपल्या पावसात सांभाळून ठेवा. आता आम्ही घोषणा केली आहे परवा, MSP 4,892 रुपये आहे. तुम्ही ज्याही भावाला सोयाबीन विकला असेल ती पट्टी सांभाळून ठेवा. त्याच्यातला आणि 4,892 रुपयाचा फरक तुम्हाला मी देणार आहे, त्याची काळजी करू नका. आणि या निमित्तानं अनेक रस्ते केले,
या भागाचा विकास व्हावा म्हणून रात्रंदिवस मी झटतोय. बेलकुंडला MIDC आणली आहे. तुम्हाला त्याचा फायदा होणारच आहे. बेलकुंड जवळच आहे इथून. बेलकुंडला 250 हेक्टरची MIDC आहे. आज लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी MIDC लातूर शहरातली, आणि जिल्ह्यामध्ये 2 नंबर MIDC मोठी कुठली तर बेलकुंडची. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे. आणि मी तुम्हाला 10 वेळा सांगतो, आपली बेलकुंडची MIDC इतर कुठल्याही MIDC पेक्षा जास्त चालणार आहे. त्याला कारण आहे, आपलं बेलकुंड हे नॅशनल हायवेवर आहे. दुसरं म्हणजे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा ट्रॅक जवळ आहे. साधारण 25 किलोमीटर अंतरावर तो ट्रॅक आहे. तिसरं हारंगुळचे स्टेशन जवळ आहे. चौथं आपण नवीन रेल्वे घोषणा आणणार आहे, लातूर, औसा, गुलबर्गा. तेव्हा इथं स्टेशन जवळपास कुठं जाईल सांगा, कुठं इथं आलं का स्टेशन? म्हणा तुम्ही इथं आणतो का नाही बघा. ते स्टेशन येणार आहे. शिवाय पाणी जवळ आहे, मागणीचं पाणी आहे. त्यामुळं आपली MIDC इथं कुठल्याही MIDC पेक्षा जास्त चालणार आहे. हे मला या निमित्तानं सांगा वाटेल. अनेक योजना केल्या आणि बेलकुंडच्या परिसरामध्ये पाणी पाणी करतोय आपण. बेलकुंडचा परिसर पूर्णपणे आता पाणी पाणी होणार आहे. आपण मागणीचं पाणी बेलकुंडच्या तळ्यामध्ये आणणार आहे आणि तिथून बेलकुंड असेल, सोनचिंचू असेल, माळुंब्रा असेल, कवळी आहे, हिप्परगा आहे, माळकोंडजी आहे, तावशीतांडा आहे, या सगळ्या गावांना आपण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बंद पाईपद्वारे वॉल सिस्टमला पाणी देणार आहे. जेणेकरून तो भाग 100% इरिगेशन होणार आहे. हे तुम्ही लिहून ठेवा. अशी काहीतरी कामं सांगा ना केलेली. काय कामं केली, काय कामं करणार आहात ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. मी खुली चर्चा करायला तयार आहे. माझा खुला आव्हान आहे या कुठेही. काय केलं, काय करणार आहे. खरं तर निवडणूक ह्याच्या चौकटीमध्ये व्हायला पाहिजे. काय केलं, काय करणार आहे. दुसरीकडे लागलं बरं. अरे मातोड्याची लोक गेली होती मोटर बंद केल्यावर परवा. 6 महिने 8 महिन्याखालची गोष्ट आहे, लांबची गोष्ट नाही. 8-9 महिने झाले जास्तीत जास्त. कारण लोहारा तालुक्यातली आणि आशिव मातोडा लोटेतली मोटरी बंद केल्या होत्या सरकारने पाण्याच्या अभावी. ह्याच्याकडे लोक की सिस्टमवर घेऊन गेली आणि सांगितलं मोटरी चालू करायची विनंती करा, बोला जरा वर अधिकाऱ्यांना. आपले साहेब म्हणले ते माझं काम नाही, मी राखा सोडून दिलंय, त्या आमदाराला खासदाराला विचारा जाऊन. मग आता काय आता त्यांचं जे आहे ना, त्यांना वाटलं की लक्ष्करात झालंय, आपण लोणी खावा आपण. जनता वेडी नाही. त्यावेळेस जनतेने ठरवलंय. यावेळेस मला अनेक लोक सांगून गेले ते, साहेब ह्यावेळेस तिकडं पूजा तुमच्याकडे आहे म्हणून. अरे मराठा आरक्षणाच्या विषयावर तुम्ही आपली पुढे भाजू इच्छिता, ते शक्य होणार नाही. आम्ही झटलं मराठ्यासाठी. मी अनेक मराठ्याच्या पोरांना नोकऱ्या लावल्यात, मी लावल्यात नोकऱ्या. तुम्ही विचारा, फेसबुकला बघा. आम्ही मराठा आरक्षण दिलं, आम्ही टिकवलं, तुम्ही घालवलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काढलं, त्याला ताकद दिली आणि ताकद देऊन 1.25 लाख मराठ्याच्या तरुणांना आम्ही नोकऱ्या दिल्या, म्हणजे उभा केलं पायावर. आम्ही सारथी काढलं, सारथीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आम्ही मराठा विद्यार्थ्यांसाठी 500, आता लातूरचं तुम्हाला उदाहरण देतो, बाकी जाऊ द्या. लातूरमध्ये आपण हॉस्टेल बांधतोय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, 500 विद्यार्थ्यांसाठी. आणि लायब्ररी करतोय वकील साहेब. लायब्ररी इतकी मोठी आहे, 300 विद्यार्थी एका वेळी अभ्यास करतील अशी अद्ययावत लायब्ररी सारथीच्या माध्यमातून करतोय. पुण्याला सारथीचं ऑफिस आहे. बालभारतीच्या पुढे 200-300 कोटीची 300 कोटी रुपये बिल्डिंग बांधताय, 100 कोटीची जागा आहे. अरे मी खूप काय केलं, चर्चेला बसलं तर खूप वेळ जाईल. आम्हाला पुढे सभा आहेत, आणखी तिघं भाषणं करायची. पण या निमित्तानं सभासाठी आम्ही झटलोय. तुम्ही गुहेत होता, गुहेच्या बाहेरच निघाले वाघ. आता डरका बिडका चांगलं हेच कळत नाही. आणि या निमित्तानं आता मला मागणी आली आहे, बोलपोट टेंबी रथ आश्वासन दिलं. ते आश्वासन
बोरपट टिंबी रस्ता 1 वर्षाच्या आत तुम्हाला करून देतो. लिहून ठेवा. मी खोटं बोलत नाही, मी भोकाळ शोधून देत नाही. मला तुम्ही काम करायचं आहे. त्यांना विचारा तुम्ही 10 वर्षामध्ये विधानसभेमध्ये किती प्रश्न विचारले. जाऊ द्या, ते विचारायचं जाऊ द्या. गेले का नंतर विचारायचा नंतर विषय आहे. गेले का विधानसभेमध्ये कधी? आणि तर गेले असतील. किती प्रश्नाला वाचा फोडली. सामान्य जनतेचे प्रश्न किती विचारले. माझ्याकडून बघा, युट्यूबवर जावा, अभिमन्यू पवार टाईप करा, माझी सगळी भाषणं तुम्ही ऐका. मी प्रत्येक अधिवेशनामध्ये आपले प्रश्न विचारले. मी आशा वर्करचे प्रश्न विचारले, मी CRPचे प्रश्न विचारले, मी गटाराचं सक्षम केलं, 15चं 20-30 करून मी दिलं. अंगणवाडी सेविकाचे प्रश्न विचारले, पोलीस पाटलाचे प्रश्न विचारले, संगणक प्रशिक्षकाचे विचारले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे विचारले, दिव्यांगाचे विचारले, दिव्यांग शिक्षकाचे विचारले, मराठा आरक्षणावर बोललोय. माझं भाषण काढून बघा ना, खोटं असेल तर त्यांचंही काढा, मग सापडतं का काही. आणि त्यांना हे विचारा किती प्रश्न टाकले. नाही टाकले पुन्हा गायब झाले. त्यामुळं बोलण्यासाठी